ते एकमेव राजा आहे, एकमेव राजा ज्यानं परस्त्रीला आदर करायला शिकवलं. का शिकवलं हो? मी जेव्हा बाहेर जातो त्यावेळी लोक विचारतात, का हो तुम्हाला महाराजांबद्दल एवढं आकर्षण काय आहे? माझा मित्र मध्यंतरी साहेब पंजाबला गेला होता. पंजाब फिरून आल्यावरती मला म्हटलं की दादा तू नेहमी सांगतोस तुमच्या महाराजांनी गडकिल्ले सांभाळले, तुमच्या महाराजांनी गडकिल्ल्यांसाठी बलिदान दिलं. पण मी जेव्हा पंजाबला गेलो, जेव्हा राजस्थानचे बघितले गडकिल्ले, तेव्हा तिकडच्या राजांनी स्वतःसाठी महाल सुद्धा बांधलेत. मग तुमच्या राजाचा एक सुद्धा महाल बघायला मिळत नाही. लाल महाल तो सुद्धा शहाजी महाराजांनी बांधला. उभ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही महाल बांधला नाही. का बांधला नाही बरं? कधी प्रश्न पडला का बांधला नाही? महाराजांनी महाल यासाठी बांधला नाही कारण बाहेरच्या राजांनी महाल बांधले आणि त्यांनी त्यांच्या महालामध्ये बायका नाचवल्या. माझ्या महाराजांनी महाल नाही बांधले. माझ्या महाराजांनी 365 गड किल्ले बांधले आणि त्या किल्ल्याच्या जोरावरती इथल्या बायका वाचवल्या. हे गड किल्ले आपल्याला सांगतात की महाराजांचं नवचैतन्य म्हणजे काय आहे. अहो फोन नव्हते त्यावेळी, हे धनिष जे बोलण्याचं साधन आहे ना हे नव्हतं. मग काय करायचे महाराज? रायगडावरती गेल्यावरती नगरखान्यापाशी उभारायचं आणि तिथून अत्यंत हळू आवाजात बोलायचं. तुम्हाला महाराजांच्या सिंहासनापाशी अत्यंत मोठ्या आवाजात ऐकू जातं. किती हळू आवाजात बोला, आजही बोला, नगरखान्यापाशी सिंहासनावरती स्पष्ट ऐकू जातं. हे महाराजांनी रायगडाचं तंत्र निर्माण केलं. अहो बघा ना, त्यावेळी फोन नव्हते, व्हॉट्सअप केलाय गेलाय गावातला नव्हते त्यावेळी. मग त्यावेळी तानाजी मालुसरेंनी कोंडा नाही घेतला. कसं कळवलं महाराजांना? का मिस कॉल टाकला महाराज घेतलाय म्हणून? नाही. तानाजी मालुसरेंनी गवताची गंजी पेटवली आणि पांढरा धूर केला. महाराजांना काल राजगडावरती तानाजींनी गड घेतलाय, गड फतेह केलाय. पांढरा धूर म्हणजे गड घेतल्याची निशाणी होती आणि काळा धूर म्हणजे स्वराज्यामध्ये एखादं संकट आले याची निशाणी होती. रायगडावरती एखादा संकट आले की स्वराज्यावरती काळा धूर पेटवायचा. मग रायगडावरचा काळा धूर बघून तो तोरण्यावरती पेटवला जायचा. मग तोरण्यावरती काळा धूर केला जायचा. मग तोरण्यावरचा काळा धूर बघून राजगडावरती पेटवला जायचा. मग राजगडावरती काळा धूर केला जायचा. राजगडाचा काळा धूर बघून आजूबाजूचे किल्ल्यावरती धूर केला जायचा आणि ते बघून 15 किल्ल्यावरती धूर केला जायचा. तो काळा धूर 15वरचा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती दिसायचा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरती काळा धूर केला जायचा. 10 ते 15 मिनिटाच्या आत स्वराज्यातल्या 365 किल्ल्यावरती निधनाची किंवा वाईट बातमी पोहोचवली जायची. एकमेव स्वराज्य महाराजांचं स्वराज्य. हो बाहेरची लोक येतात, बाहेरची लोक बघून जातात. जेव्हा बाहेरच्या राज्यात जाल ना, बाहेरच्या देशात जाल, तिथली पुस्तकं वाचा. तिथल्या पुस्तकामध्ये तुम्हाला महाराजांचा इतिहास बघायला मिळतो. आमच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज 2 मार्काला, संभाजी महाराज 1 मार्काला, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज तर काढूनच टाकले. माझा भाचा परवा दिवशी आला मला भेटायला. मला म्हटला भैया ह्यावेळी शिवाजी महाराज किती मार्काला पडतील रे? मी म्हणलो पडतील कशा, ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. नाही वाचत आपण फक्त इतर गोष्टी आपल्या मुलांना दाखवत बसतो. महाराजांच्या इतिहासातून आणखी एक गोष्ट शिकायची. काय माहिती? महाराजांनी इथल्या रयतेला जगण्याचं प्रेम निर्माण केलं. महाराजांनी मावळे कशा निवडले हो? महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. एक एक पायरी महाराज चढत किल्ल्यावरती जात होते. आऊसाहेबांनी विचारलं, राजे शिवाजीचा छत्रपती शिवाजी होतोय, कसं वाटतंय तुम्हाला? महाराज म्हणाले, आऊसाहेब हे किल्ल्याची एक एक पायरी चढतोय, पण या प्रत्येक पायरीवरती मला माझा तानाजी आठवतोय, प्रत्येक पायरीवरती मला माझा बाजी आठवतोय. आऊसाहेब हे सुवर्ण सिंहासन 32 मनाच्या सोनेरी सिंहासन जरी सजलं असेल तरी सिंहासनावरती आमच्या मर्दमावळ्यांनी रक्ताचे पांडे वाहिलेत. तुम्हाला माहिती आहे राज्याभिषेकासमयी इंग्रज अधिकारी आला होता. आपल्या राज्याभिषेक प्रत्येकाच्या घरात एक फ्रेम असते, त्यात एक इंग्रज अधिकारी आहे, महाराजांना मुजरा करतो. तर इंग्रज अधिकाऱ्याचं एक वाक्य, इंग्रज अधिकारी असं म्हणतो, महाराज त्या शिवाजी महाराजांच्या शेजारी एक माणूस उभा होता. तो माणूस, त्या माणसाला महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर 2 महिने मी आमच्या इंग्रजांच्या वाकारी शेजारी भीक मागताना बघितलं होतं. मी स्वतः माझ्या खिशातला 2 रुपये काढून त्या भिकाऱ्याला भीक दिली होती. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो माणूस महाराजांचा गुप्तहेर प्रमुख बहरजी नाईक होता. पण महाराज त्याला काही देऊ शकत नव्हते. का? कारण बातमी गुप्त ठेवायची होती. महाराजांना काहीतरी द्यायचं होतं बहरजी नाईकांना, पण नाही देऊ शकत. का? स्वराज्याचा गुप्तहेर कोणा इथला रयतेला, इथला माणसांना कळलं नाही पाहिजे. इतके अनेकांनी स्वतःचं बलिदान दिलं.
रायगड बांधला हिरोजी इंदलकरांनी. महाराजांनी विचारलं, इंदलकर रायगड कसा बांधलात? इंदलकर म्हणाले, महाराज खूप सुंदर बांधला. महाराज, वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर जाऊ शकत नाही एवढा सुंदर बांधला. आणि दुसऱ्या दिवशी घटना घडली. एक हिरकणी स्त्री आपल्या तान्ह्या बाळाला दूध पाजण्यासाठी हिरकणी कडा उतरून खाली आली. खबर महाराजांना कळाली आणि महाराजांनी या हिरकणीला बोलावणं धाडलं. महाराजांचं राजकारण बघा. महाराजांनी या हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते केला. आणि महाराज इंदलकरांना म्हणतात, इंदलकर तुम्ही म्हणाला होतात वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर जाऊ शकत नाही, मग हिरकणी खाली गेली कशी? तरी इंदलकरांनी दिलेलं वाक्य उत्तर आहे, प्रत्येक मायामौलीनं साठवून जावं. इंदलकर असं म्हणतात, महाराज महाराज ती या महाराष्ट्रातली आई आहे आणि महाराज या महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरासाठी काही करू शकते. हे हिरोजी इंदलकरांचं वाक्य. किती लोकांनी रायगड बघितला? हात वरती करा. इथं जन्म होऊन तुम्ही रायगड बघितला नाही, एवढ्याच लोकांनी हात वरती केला. हात खाली करा. गोव्याला किती लोक गेलती? तिकडं बरं जायला सुचतंय बरं. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे? रायगड यासाठी बघितला पाहिजे, कारण रायगड यासाठी बघितला पाहिजे, मला असं वाटतं, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं या हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदूचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. अहो बघा ना, महाराजांना आपण काय म्हणतो? शिवराय. महाराजांचा जन्म झाला, त्या किल्ल्याचं नाव काय? काय नाव? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला, त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीच्या पहिल्या 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाच्या पहिल्या 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. अहो फार महाराजांच्या नावातच दडले शिवाजी. नाव कधी तर उलट वाचा, काय होतं? जीवाशी. अहो सर्वसामान्य रयतेचं रक्षण व्हावं यासाठी जो माणूस स्वतःच्या जीवाशी खेळत आला त्याला शिवाजी म्हणायचं. किती मोठा संस्कार आहे हो हा. रायगड का बघायचा माहितीये? किल्ले यासाठी बघायचे कारण किल्ले म्हणजे महाराज आहेत. ते फक्त दगड नाही आहेत. ह्या दगडांवरती आपल्या मर्द मराठ्यांनी, आपल्या मावळ्यांनी रक्त सांडले. बाहेरच्या राज्यातले ज्यावेळी किल्ले बघाल त्यावेळी किल्ले सुंदर दिसतील, पण आपल्या महाराष्ट्रातले किल्ले बघा, कुठं बुरुज पडलाय, कुठं भिंत ढासळले, कुठं बदाम काढून ठेवलेत. पिंकी लव सोहम, काय संबंध तुमचा? कुठं दारूच्या बाटल्या पडलेत, काय जबाबदारी हो आपली? ती तुमच्या आणि माझ्या बापाची जागीर नाहीये. हे गडकिल्ले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जागीर आहे. आजही आपण म्हणतो माझ्या बापाच्या नावावरती एवढी एकर जमीन आहे, माझ्या बापाच्या नावावरती तेवढी एकर जमीन आहे. माझं करायचं नाही. तुम्हाला आम्हाला ज्या बापानं जमीन नांगरायला दिली ना, त्या बापाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आपल्या सातबाऱ्याचे जनक फक्त महाराज आहेत. मग गडकिल्ले यासाठी बघितले पाहिजेत कारण याच गडकिल्ल्यांनी 350 वर्षापूर्वी आपल्या मायमाऊलींचं कुंकू वाचवले. याच गडकिल्ल्यांनी तोफांचे गोळे झेललेत. हे गडकिल्ले पडलेत कारण बाहेरच्या राज्यांचे गडकिल्ले सुरक्षित आहेत, कारण त्यांच्या गडकिल्ल्यांमधून दिवसा दारूचे पाट वाहिलेत आणि आमच्या गडकिल्ल्यातनं रक्ताचे पाट वाहिलेत. ज्यावेळी त्यांच्या किल्ल्यावरती हल्ले झाले त्यावेळी त्या लोकांनी माना वाचवल्या आणि तिथल्या किल्ल्यांच्या भिंती वाचवल्या. आमच्यावरती जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाचवल्या, आम्ही सह्याद्रीसारख्या छात्या फाकवल्या. अरे ए चल लढ, हे जिगर आहे ना, हे जिगर तुमच्या माझ्या मनामध्ये शिवप्रभूंनी निर्माण केले, पण आता पडले राहिले. लक्षात ठेवा, जर महाराजांचे गडकिल्ले नाही राहिले, अजून एक 10 वर्षानं साहेब काका तुमच्याकडे तुमचे नातू येतील आणि विचारतील, बाबा ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला, बाबा तो शिवनेरी किल्ला मला दाखवा ना. ज्या किल्ल्यावरती महाराजांनी 32 दाताचा बोकडू फाडला, तो अफजल खानाचा प्रतापगड मला दाखवा ना. बाबा ज्या किल्ल्यावरती आपल्या राजाची समाधी आहे, तो राजाचा रायगड मला दाखवा ना. अहो राजा बाबा ज्या किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झाला, तो पुरंदर मला दाखवा ना. चित्रात दाखवावं लागेल तुम्हाला. हा रायगड,
हा शिवनेरी बर का, या किल्ल्यावरती एका शिवप्रभूचा जन्म झाला. हा रायगड, या किल्ल्यावरती एक समाधी आहे. ती समाधी आजही इथल्या माणसांना प्रेरणा देऊन जाते. हे चित्रात दाखवावं लागेल तुम्हाला. यासाठी आपण काहीतरी महाराजांचा मावळा म्हणून काहीतरी देणं लागतो की नाही. रायगडावरती गेल्यावरती रायगड का बघायचा तुम्हाला माहिती आहे. इंग्रज अधिकारी ज्यावेळी भारत भेटीला आले होते तेव्हा भारतातल्या काही गाईड्सनी त्या अधिकाऱ्यांना विचारलं की सर, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहाल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलं गोल्डन टेम्पल दाखवू. तर इंग्रज अधिकारी म्हणाले, ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे, ना मला तुमच्या देशातलं प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहाल बघायचं आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातोय ना, त्या राजाचा फक्त एकदा रायगड बघायचा आहे. आयुष्यात फक्त त्या राजाचा एकदा रायगड बघायचा आहे. रायगडावरती गेल्यावरती आपण काय बघतो? शिवाजी महाराजांची हत्तीशाळा, शिवाजी महाराजांची तोपशाळा, शिवाजी महाराजांची समाधी, शिवाजी महाराजांनी उभारली घोडेशाळा आणि महाराजांचा नगारखाना. याच्या पलीकडे किती लोकांनी रायगड बघितलाय. रायगडावरती गेल्यावरती एक गोष्ट विचारायची गाईड्सला. जगाच्या पाठीवरती एकमेव इंजिनियर होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी रायगडावरती स्वतःच्या त्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमच्या घराची गॅरंटी कोणी दिली का? 200, 400, 500 वर्ष टिकेल. सकाळी बांधलेला पूल संध्याकाळी पडतोय. 392 वर्ष होऊन गेले गडी किल्ले, अजून दगड हल्ले नाहीत. काय घातलं असलं इथल्या इंजिनियरांनी. आमची आत्ताची पूल पडतात, अजूनही आपल्या पाठीमागची दगड पडत नाहीत. किल्ल्याची का पडली नसतील हो? कारण त्यावेळी टक्केवारी नावाचा गोष्ट नव्हती. एकमेव गोष्ट होती ती म्हणजे इमानदारी. त्यावेळी इंजिनियरांनी त्या दगडामध्ये इमानदारी नावाची गोष्ट पेरली. त्यावेळी तिथला पत्थर आणि पत्थर शाबूत आहे. रायगडावरती महाराजांनी जगाच्या पाठीवरती पहिला इंजिनियर आहे, इंग्रज म्हणतात बरं का, मी नाही, एकमेव इंजिनियर आहे ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. कुठे दिले? रायगडावरती गेल्यावरती होळीच्या माळावरती जगदीश्वराच्या मंदिराकडे जात असताना एका भिंतीवरती महाराजांनी त्या किल्ल्याचं हमीपत्र म्हणजे किल्ल्याचं वॉरंटी कार्ड लिहिले. त्या कार्डात असं लिहितात, त्या भिंतीवरती शिलालेख आजही बघायला मिळतो. महाराज असं म्हणतात, शेवटचं वाक्य आहे, मी फार सांगत बसत नाही. महाराज असं म्हणतात, याव चंद्र दिवा करोती. म्हणजे काय? याव चंद्र दिवा करोती म्हणजे जोपर्यंत या पृथ्वीतलावरती, जोपर्यंत या संपूर्ण पृथ्वीतलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. रायगडावरती गेल्यावरती अनेक वास्तू आहे. गाईड्सला गेल्यावर विचारायचं की मला 392 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेलं शौचालय दाखवा. तुमच्याकडे तोरणा जवळ आहे, राजगड जवळ आहे. किल्ल्यावरती बघा, आजही तुम्हाला शौच खूप बघायला मिळतील. विष्ठेचं डिकम्पोजेशन कसं करायचं याचं तंत्र अखंड हिंदुस्थानामध्ये एकाच राजानं अवलंबलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही म्हणलं असं सोपं आहे, डोंगरात कोणाला करायला येतं?